मी एक विचारू, तू स्पष्ट सांगणार असशील तर? बोला की सर. गेले इतके दिवस मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, मैत्री करण्याचा प्रयत्न करतोय, पण तू लांब पळतेस माझ्यापासून. मी मदत करण्याचाही प्रयत्न केला, तेही तुला काही फारसं आवडलं नाही. तुला आजच असं काय झालं? म्हणजे मी सहज म्हणालो पार्टी पाहिजे आणि तू रे तयार पण झालीस. माझ्याशी इतका वेळ छान गप्पा मारतीयस, हसत खेळत बोलतीयस. म्हणजे मी लकी आहे का आज सूर्य पश्चिमेकडनं उगवलंय ते विचारायचंय. सर खरं आहे, म्हणजे मी तुमच्यापासून लांब फटकून जरा राहत होतो. त्याचं कारण म्हणजे शहरातल्या माणसांवर असा विश्वास ठेवायला मन धजावत नाही. म्हणजे सगळीच माणसं वाईट आहेत असं नाही, तुम्ही लय चांगलं आहे. आणि इथे याचं कारण म्हणजे बोल ना. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. ओ मी आज गावाकडे असतो की नाही, मी आहे आबा निंगी बंडल लय म्हणजे लय मजा केली असती बघा आम्ही. म्हणजे दिवसाची रात कधी झाली असतीच कळलंच नसतं. सर तुम्हीच म्हटलं असं की नाही, ट्रीट द्यायची म्हणजे आनंद घ्यायचा आनंद द्यायचा. आनंद वाटला की तो वाढतोय. प्रत्येक क्षण साजरा करायचा म्हणजे तो आयुष्यभर लक्षात राहतो. माझ्या आईचा वाढदिवस आहे पण मी तिच्या संग नाही, पण तिचा वाढदिवस मला तुमच्यासोबत साजरा करता आला. मला त्याचा आनंदच वाटला बघा. असं तुमच्या चेहऱ्यावरती जसा आनंद आहे की नाही, तसंच तिच्या चेहऱ्यावर असतं. तिचं हसू मी आज तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं. सर खरंच म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा वेळ मला दिला सर. माझ्या आनंदात आनंद मानला, त्यासाठी खरंच थँक्यू. तुम्हाला सांगू, माझी आई आणि आबा सांगायचे की जगात कुठली महत्त्वाची आणि किमती गोष्ट असेल की नाही, ती येळ असते. तोच येळ तुम्ही मला दिला आणि त्याचे आभार मी किती मानले तरी कमीच आहे बघा. ही ट्रीट आणि माझ्या आईचा वाढदिवस तुमच्यासोबत साजरा करता आला ना मला, त्यासाठी लय लय भारी वाटतंय बघा मला. जो वेळ आपल्या आनंदामुळे अनमोल झाला बघा, खरंच थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्हाला सर काय झालं? नाही काही नाही. त्यामुळे आईची आठवण येते ना तुला? आता काय सांगू तुम्हाला, लय म्हणजे लय येते. आहो नुसती आईचीच नाही, आबांची बी. माझ्या गावची, गावच्या वाऱ्याची, डोंगर वड पानं फुलं नदी संध्यांची येते बघा. लय म्हणजे लय येते. आता बघा की हॉस्टेल मधली सगळी पोरं आपल्या आई वडिलांचा वाढदिवस असलं की घरला जातात, नाहीतर त्यांना फोन तर करतात. खरं मी ते बी नाही करू शकत. आबासने दिलेलं वचन पुरं केल्याशिवाय मी घराकडे परत जाणार नाहीच. ते पुरं करणार आणि मगच मी गावाकडे जाणार. निघूया, तुला हॉस्टेलला पोचायला उशीर होईल ना. आणि काय वॉचमनला घुस देऊन या चाव्या मिळवल्यात. प्लीज बी केअरफुली, अदरवाईज आपण सगळे फसणार. मला माहिती आहे, चुप बस. आणि तिला तू तू तिथे बाहेर जा आणि मला सिग्नल सेंड कर. कोणी येत असेल तर जा शोधा. सापडला. वेट अ सेकंड, या गावच्या आपला फर्स्ट क्लास मिळालाय. हाऊ इज दॅट पॉसिबल? खूप मोठं स्वप्न आहे ना तुझं गावच्या, की तुला खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय. तसंच माझं पण एक स्वप्न आहे, ऋषी.
आणि तू माझ्या स्वप्नाच्या मध्ये येतेस. आता तू माझं स्वप्न तोडतीये तर मला काही ऑप्शन आहे? फर्स्ट क्लास मिळाला होता ना? वेल नॉडाने मग तू कोरं पान घे आणि त्याच्यावर काहीही वाटेल देवी. तसं पण तिला तर फेलच करायचं आहे ना. ली अगं अनिका शट अप. सांगितलेलं कळत नाहीये. डू इट. गावछाप तू मला चॅलेंज देत होतीस. मला तर तूच स्वतः आउट होणार. दॅट्स सो फनी. Tomorrow is your last day in my college. Enjoy some last minutes, bro. Bye bye, Gauchap. गुड नाईट. भेटू उद्या कॉलेजमध्ये. गुड नाईट. अरे महत्वाची गोष्ट राहून गेली. हॅपी बर्थडे आईला. बाय. बाय. देवी आई, आज आमच्या परीक्षेचा निकाल आहे. माझी पूर्ण खात्री आहे मी चांगल्याच मार्कानं पास होणार. You're praying? तू गॉडला प्रे करतेय की तुला चांगले मार्क्स मिळावे? सो सॅड. ती तर होणारच नाहीये. तू किती पण प्रे कर, असं तुला गॉड पण नाही वाचवू शकणार. ए गावछाप, यू आर वेस्टिंग युअर टाइम ओव्हर हिअर. तू इथून निघून जा ना. वेट वेट वेट. तू तशी पण फेल होणार आहे तर तुला जावंच लागेल. अँड एनिवे, तुझ्या या ओव्हर कॉन्फिडन्स आणि ॲटिट्यूडसाठी जर मार्क्स मिळाले असते ना तर तू मे बी टॉपर झाली असती. बट राईट ना यू आर अ झिरो ब्रो. सो हे घे. हे खोट्या प्रश्नपत्रिका आहेत नाही का? ही तीच खोटी प्रश्नपत्रिका आहे जी निंगीने तुझ्या थोबाडावर फेकलेली. नो इडियट. ए चिवचिवाट, किती वेळा सांगितलं का तुला? तुगा माझ्या नादाला लागायला जाऊ नको. मला तुमच्याशी काय घेणं देणं नाही. मला माझं जगू द्या. मला तुझ्या आजीने जे सांगितलं ना माझ्याशी मैत्री करायला, त्याची काय बी गरज नाही. नुसतं माझ्या आयुष्यात काड्या लावणं आता बंद कर. समजलं? Such an idiot, man. गावछाप, तू स्वतःचाच पेपर स्वतः डस्टबिनमध्ये टाकला. इट्स ओके. तसंही तुझे या कॉलेजमध्ये काही लास्ट मिनिट्स बाकी आहे. मग तुला कळेल आणि का काय चीज येते. सो दिस वॉज लीड काइंडली लाईट बाय जॉन हेनरी न्यूमन. बरं, या कवितेचा मराठीमध्ये एक सुंदर अनुवाद केला एका कवीने. कोणी त्या कवीचं नाव सांगू शकतं मला? सर, हे इंग्लिश लेक्चर आहे. सो वाय आर वी टॉकिंग अबाउट मराठी? आय थिंक वी शुड टॉक अबाउट इंग्लिश ओनली. सर, मला माहिती आहे याचं उत्तर. ह्या कवितेचा मराठी अनुवाद स्वामी टी.एल. वासवानी यांनी केलाय. गुड. रात्र संपत आली, सकाळ जवळ आहे आणि तुझी कृपा माझ्या सोबत आहे. गुड.
सर मला यो मराठी अनुवादच भारी वाटतोय. यू आर ॲक्च्युली राईट कमळी. बस. सो आय वॉन्ट यू टू रीड दिस पोएम टुडे. आणि ऑल्सो ह्या कवितेचा जो अनुवाद आहे तो सुद्धा तुम्ही वाचावा असं मला वाटतं. टू हॅव अनदर पर्स्पेक्टिव्ह. अनिका. एक्सक्यूज मी मिस्टर ऋषी, येस. मी जरा तुम्हाला 2 मिनिटं डिस्टर्ब करू शकतो? सर प्लीज प्लीज प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बसा बसा, सगळे बसा. दिस इज इट. कधीपासून वेट करत होते मी या मोमेंटचा. फायनली तू माझ्या कॉलेजमधून आउट होणारस. आता तुला कोणती प्लेअर वाचवू नाही शकणार. सो स्टुडंट्स, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कालच आपण आपल्या कॉलेजमध्ये एक टेस्ट घेतलेली होती आणि त्या टेस्टचा निकाल सांगण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे. या टेस्टमध्ये 10 पैकी 9 विद्यार्थी पास झालेले आहेत. पण अगदी लाज वाटावी असे मार्क्स मिळवून एकच स्टुडंट फेल झालेली आहे. तिचं नाव आहे कमळी मोहिते. व्हॉट? उद्यापासून तुम्ही या कॉलेजमध्ये येऊ शकत नाही. यू मे गो नाव. सर अहो कसं शक्य आहे. मी नापास होणं शक्यच नाही. तुम्ही एकदा परत तपासून बघा की माझा पेपर. सर तुम्ही मस्करी करताय ना. सर हे खोटं आहे. काय म्हणायचं का तुला? म्हणजे मी खोटं बोलतोय असं म्हणायचं आहे? नाही सर नाही, तसं नव्हतं त्यांना म्हणायचं. एक मिनिट. मिस्टर ऋषी, मी बहिरा नाही आहे. आता संपूर्ण वर्गाच्या समोरही म्हणाली की मी खोटं बोलतोय म्हणून. नो. कमळी मोहिते, 2 तासाच्या आत तुला तुझी रूम आणि हे कॉलेज सोडून जावं लागेल. दॅट्स ऑल. सर एक मी बोलू शकतो का प्लीज? बोला. इफ यू डोंट माइंड मी एकदा तिचा पेपर चेक करू? हो, मी बरोबर घेऊनच आलेलो आहे. बघू शकता. सर मी बघू काय? हां बघ. सर अहो यो माझा पेपरच नाही. माझं अक्षरच नाही आहे. अरे कसं शक्य आहे? या वर्गामध्ये कमळी मोहिते तू एकटीच आहेस ना? हा तुझाच रोल नंबर आहे ना? आता फेल झालीस म्हणून काय वाटेल ते बोलशील की काय? नो नो नो, नथिंग डुईंग. 2 तासाच्या आत तुझी रूम आणि हे कॉलेज सोडून तुला जावं लागेल. अँड दॅट्स फायनल. सर अहो ओके. सर आता कसं वाटतंय? ग्रॅनी अजीब करेक्ट होती. इथे शिकायचं तुझं जे ड्रीम होतं ना तेच मी तोडलं. कळलं ना माझ्याशी पंगा घेतला की काय होतं? सर सर हो, पुढे मी आलोच. सर खरंच काहीतरी चुकलंय. प्लीज एकदा सर 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 काहीतरी मिस्टेक होती सर. मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला नीट ओळखतो. कमळी अशी फेल नाही होणार सर. इट्स इम्पॉसिबल. शी इज अ व्हेरी स्मार्ट गर्ल. ती किती स्मार्ट आहे हे मार्कशीटवरनं लक्षात आलंच ना? नाही तसं नाही म्हणते मी सर. आय एम जस्ट सेइंग की तुम्ही एकदा तिला कन्सिडर तरी करा. ती काय म्हणते ऐकून तरी घ्या. अहो ही आन्सर शीट तिची नाहीच आहे. ॲज इन ते हँडरायटिंगच तिचं नाही आहे. मिस्टर ऋषी, तुम्ही तिच्यावरती विश्वास टाकता हे चांगलंच आहे, पण असा आंधळा विश्वास टाकणं बरं नव्हे हो. आणि मला एक गोष्ट कळत नाही की मुळात तुम्ही तिच्यावरती विश्वास का ठेवताय? अहो मार्कशीट तुमच्यासमोर आहे ना. सर अंधाळा विश्वास नाही ठेवत आहे मी. माझी पूर्ण खात्री आहे सर. ती आपल्यासारखी एका प्रिव्हिलेज सोसायटीमधून नाही आली. खूप काही मागे सोडून ती इथवर आली
आणि खूप कष्टही केलेत तिने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने इथे येण्याचं स्वप्न बघितलंय सर. हे स्वप्न असं सहजासहजी चिरडून टाकणं हा कुठला न्याय आहे? ऑल आय एम सेइंग इज तिला एकदा कन्सिडर करा. हवं तर ती परत एक्झाम देईल. अरे हे काय चाललंय काय? एकदा घेतली ना परीक्षा? हो हो हो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपल्या कॉलेजमधल्या टीचर्सना पेपर्स तपासताच येत नाहीत म्हणून? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं सर. पण सर मी बी त्याच खेड्यात आणि त्याच भाषेत मराठीमधनं शिकलोय. सर मी पास झालो कारण कमळीने मला शिकवलंय. सर कमळी मला नीट समजावून सांगते, माझ्या समजा शंका बी दूर करते. ती पास नाही होणार सर. मला वाटते सर काहीतरी गोळ झालाय. माझी कमळी नापास नाही होणार सर. सर तुमच्या पाया पडतो सर. असं नका करू, सर. ए, आता तुम्ही असा तमाशा करू नका आणि लक्षात घ्या, माझ्याकडनं तुम्हाला कोणतीही मदत होणार नाही आहे. आणि आता या बाबतीत कोणतीही चर्चा नको आहे, कळलं? हां. हो, माझी मीटिंगची वेळ झालेली आहे, मला गेलं पाहिजे. सर ऐका की सर. सर काहीतरी चुकलंय सर. अहो सर कमळीचा पेपर बदललाय सर. कोणीतरी मुद्दाम केलंय सगळं. मी काय एवढ्या रात्री इथं काय करते? And she happened. रिश, बोल ना काय झालं? तू एकदम असं आलास. काल रात्री हॉस्टेलच्या बाहेर काय करत होतीस तू? काही काम होतं? नाही ॲक्च्युली रिश ते मी कामच करत होते. पण तू काय करत होता गर्ल्स हॉस्टेलच्या बाहेर? मी तिथे काय करत होतो दॅट इज मटेरियल. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू तिथे काय करत होतीस? दॅट्स इट. कमळी तुझ्यामुळेच फेल झाली ना? व्हॉट? काही पण? म्हणजे आता तिच्या लाईफमध्ये काहीही झालं तरी तू मीच कल्प्रेट असं ठरवून ठेवलंयस का? आणि असं कसं काय बोलू शकतोस तू? मी असं का करीन आणि कसं काय करीन? म्हणजे आता रेश तू अति करतोयस. म्हणजे उद्या तिला फीवर आला तरी कोणामुळे आला? अनिकामुळे. उद्या तिची ती हेअरपिन हरवली तरी कोणामुळे झाली? अनिकामुळे. म्हणजे हेच तू करतोयस का आता? मी असं का करीन? आणि यू हॅव टू ॲक्सेप्ट तिने जे लिहिलेलं पेपरमध्ये त्याचाच हा रिझल्ट आहे. आता तिला नाही इंग्लिश लिहिता येत, तिला नाही इंग्लिश वाचता येत, तर झाली ती फेल. ॲक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. आणि यात ना आता आपण काहीच नाही करू शकत. सॅडली तिला कॉलेज सोडून तर जावं लागेल. यात मी काय करणार? आणि मुळात तू पण काही नाही करू शकत, कळलं? मला ब्लेम करणं तू सोड प्लीज. ही तीच खोटी प्रश्नपत्रिका आहे जी निंगीने तुझ्या थोबाडावर फेकली. नो इडियट. कमळे, रेश तू कुठे चालला? कमळे हे काय ग? निंगी अगं माझा पेपर आहे बघ की. कमळी काय आहे? सर ह्यो माझा पेपर आहे. हे माझं अक्षर आहे. खरंच माझा पेपर आहे. काय? कमळी तुला कळतं ना तू काय बोलतेस? आणि हा नक्की तुझा पेपर आहे? सर अहो मी खरंच सांगायलोय माझा पेपर आहे.
सर